राजू शेट्टींना मी सोडून दादांच्या मूळ शेतकरी संघटनेमध्ये सामील झालो. दादांच्यावर लय प्रेम फार आहे अशातला भाग नाही, पण शेतकऱ्यांच्या घोर अपमान प्रचंड नुकसान त्या राजू शेट्टीमुळे झालं. आणि त्यामुळे दादांचे विचार हे आम्ही 2 वर्षापूर्वीपासून दादा अवास्तव मागणी करतात असं भासवण्यात राजू शेट्टीला यश आलं. आणि केवळ आम्ही 200 रुपयेसाठी आंदोलन करायला लागलो, पण इकडे 2000 रुपयेचा तोटा होत होता. हे आमच्या कुणाच्या शेतकऱ्याला देण्यात आलं नाही. आणि त्यामुळे त्यांना जनतेने सुद्धा झिडकारलं. जनतेने त्यांना जवळजवळ डिपॉझिट जप्त केलं ह्या खासदारकीला. हे सुद्धा ते अनेक कारणापैकी एक कारण आहे. आणि म्हणून बाबा शाश्वत शेतकऱ्याचा विकास कसा होईल आणि शेतकऱ्यांना कसं त्यांचं जीवनमान त्यांची लाईफ ऑफ लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड कसा सुधरेल याकडं हे लक्ष पूर्ण करण्यासाठी मला दादांची साथ हवी होती. ती आता मला मिळाल्या, मी ते पूर्ण करणार. तुम्ही पदाधिकारी होता स्वाभिमानीचे, हो. वर काही अशा सूचना केल्या का पक्ष सोडणार आहे? सूचना करत आलतो, पण त्या नेत्याचा समन्वय आमच्याशी नव्हता किंवा कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन बाबा कसं काय करूया ह्या त्यांचं कोणतंही धोरण आम्हाला दिसून आलं नाही. त्यामुळं ह्याच्यामध्ये केवळ ह्यांना खासदारकी करायसाठीच आम्ही यांच्या पाठीमाग फिरायचं का, शेतकऱ्यांचं हित काय बघायचं का नाही. म्हणून दादांचा जो दृष्टिकोन आहे तो आम्हाला पटला, म्हणून आम्ही इथं आलो. म्हणजे राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून पावलं उचलत नसून ते फक्त राजकारण बघतात. हो, राजकारणच बघितलं उलटं एकदा भाजपकडे, एकदा राष्ट्रवादी, एकदा. आणि तिन्ही पक्षाकडे कारखानदार आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी हे कारखानदार आहेत. त्यामुळं कोणत्याही पक्षाला आम्हाला काय दादांना काय जाता आलं नसतं का, किंवा दादा त्यांच्याशी दृष्टी करू शकली असते. परंतु शेतकऱ्याचा मूळ पाया शेतकरी हितात किंवा मगाशीच आम्ही पत्रकार परिषदेमध्ये 1960 सालापासून ऊस दराचं आम्ही दर 10 वर्षांनी नैसर्गिक वाढ कशी होते हे सांगितलं. मग 2009-10 पासून 11 पासून त्यावेळेला 2727 म्हणजे 2500 भाव दिलता. आणि ह्या वेळेला आम्हाला 5000 रुपये किमान मिळाले पाहिजेत हक्काचं, पण ते मिळू शकले नाहीत. आणि त्या ठिकाणी आमचा भ्रमनिराश झाला, म्हणून आम्ही राजू शेट्टीनं सोडून चिठ्ठी दिली. तर राजू शेट्टी यांच्याकडे सत्ता नाही आहे किंवा ते सत्तेच्या जवळ नाही आहे, त्यांना निवडणुकीपासून अनेक कार्यकर्ते सोडून गेलेले आहेत. मग असे कार्यकर्ते सोडून जातात म्हणून तुम्ही देखील सोडून जातात? नाही, तसं नाही. आम्ही जरी शेट्टीच्या जवळ जरी असलो तर गेल्या वर्षभरापासून मी दादांच्या संपर्कात होतो. त्यांचं मी बसून ऐकत होतो आणि त्यांच्या अनेक नोट्स मी अभ्यास केला. आणि असं दिसून आलं की बाबा राजू शेट्टी हा नुसता शायनिंग इंडिया असं म्हटलं तरी चालेल, शायनिंग इंडिया खासदार इकडं तिकडं सगळीकडं अशा पद्धतीनं सर्व नेत्याचे त्यांचे संबंध होतेच. भाजपचा कारखानदार असू दे, राष्ट्रवादीचा असू दे, काँग्रेसचा असू दे, परंतु शेतकऱ्यांचं शाश्वत हित साधण्यासाठी ते कमी पडले. त्यामुळे त्यांचे सावकार नाईक, आमचे प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील ते सुद्धा त्यांना सोडून गेले. तर एवढे मोठे नेते, तर आम्ही त्यातला एक महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य होतो, पण आमचंही कधीही मत ते विचारात घेत नव्हते. त्यामुळे ज्या निर्णयाप्रत आम्ही आलो. राजू शेट्टी तुमचे नेते होते, तुम्ही त्यांच्या वळचणीला होता, पण आता तुम्ही सोडून जाताय आणि त्यांच्यावरती तुम्ही अशा पद्धतीने टीका करताय, तुम्हाला योग्य वाटते? आरोप करतच नाही. त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. तिने आमचं काय नुकसान केलेलं नाही, शेतकऱ्यांचं नुकसान केलं आहे. आम्ही मोठं होते बारीक होते आमचा प्रश्न नाही आहे. दादा बरोबर आहे? हो, पुरावे आहेत. पुराव्याविषयी आम्ही बोलतोय. मग अशी पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला जरा वेळ झाला असेल, पण आम्ही सगळं त्यांच्यावर खुन्नसपोटी किंवा हेतूवर कोणत्याही ह्याच्यापोटी आम्ही आरोप करत नाही आहे. लक्षात आलं का? हां. आता तुम्ही त्यांचा म्हणजे दादांसोबत जाताय, तुम्ही एकटेच जाताय का तालुक्यातले अनेक तालुक्यातले कार्यकर्ते येणार आहेत? भयाचे शाजी बापू आहेत, आमचे आनंदराज इंगळे उद्योग समूहाचे आनंदराज इंगळे सरकार आहेत, येणार आहेत. आमचे रवींद्र पिसा पुन्हा आणखी आमच्यापाशी आलेत. जुने कार्यकर्ते नव्या जुन्यांचा हा संच घेऊन आम्ही हा मोठा करणार आणि शेतकऱ्याला आर्थिक स्वातंत्र्य लढाई ही जिंकून देणार. आता दादांच्या नेतृत्वात तुम्ही का आलाय? नाही, दादांच्या शिवाय हे दादांचे नेतृत्व का आलाय तर दादांचे नेतृत्व यांचे विचार हे पूरक आहेत, शाश्वत आहेत, म्हणून त्यांच्याजवळ आलं. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क
023 42 22 57 75.